आणि उभे राहून गेले. म्हणजे काय सिस्टम आहे का नाही? काय त्याच्यामध्ये जे काही लिगल आहे ते आपण करू ना. 2016ला कारखान्याच्या आपल्या संचालक मंडळाच्या ताब्यात आपण सर्व मेंबरांनी दिलं. त्यावेळी आम्ही सांगत होतो की आम्हाला हे कारखाना घ्यायचा नाही, कारण 10 वर्षापासून हा कारखाना बंद पडलेला होता. ज्या परिस्थितीमध्ये लोकांनी हातात दिलं त्यावेळी काय कारखान्याची परिस्थिती होती हे महाराष्ट्र जे बोलतात ते नुसतं बोलायचं काम करतात लोक. त्यांनी जीवनामध्ये 5 रुपयाचं काम तालुक्याच्या कुठला तरी एक काम काही केलं असेल तर त्याला बोलायचा हक्क आहे. कारखान्यासाठी काय 5 केले नुसते कोर्टात जायचं, हे जायचं ते जायचं. ते पहिल्या विचारायला तर पाहिजे, येऊन सांगायला नको 5 लोकांनी येऊन की बाई इलेक्शन केव्हा घेणार आहे. तर आम्ही पहिल्या दिवशी ज्या दिवशी आमची मुदत संपली त्याच दिवशी आपण गव्हर्नमेंटला कळून दिलं, सेंट्रल रजिस्ट्रारला कळून दिलं की बाई तुम्ही इलेक्शन घेऊन टाका. आणि इलेक्शनला महाशय वकील आम्ही स्वतः इलेक्शन लढणारे लोक आहोत. लढायला आमची तयारी आहे ना, काय अडचण आहे. आम्हाला लोकांनी पाडून टाकलं तर आम्ही घरी बसू. पण शांतीने कोई भी चीज या कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे ते कोणी कधी जाणली नाही, कधी बोलले नाही, कधी समजले नाही. कधी आले का 5 लोक भाई आपल्याला मदत काही पाहिजे का, चेअरमॅन साहेब तुम्हाला काय आमची मदत पाहिजे का. नुसता विरोध करण्याची गोष्ट करून हे ठीक नाहीये. तर आता ऐकून घ्या, जे मी बोलतो ते ऐकून मग तरी तुम्हाला मधून एकाला कोणाला तरी बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. 2016चा कारखाना आपला संचालक मंडळाने ताब्यात आला. कारखान्याच्या बँकेत ताब्यात होता. आपण कोर्टामार्फत निकाल लावून 19ला आपल्या ताब्यात घेतला. प्रोव्हिडंट फंडची 32 कोटीची रक्कम होती, कारखान्यात ताब्यात घेणार होते. आपण दिल्लीहून त्याला स्टे मिळवलं. आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर सर्व खर्च मी स्वतः केलेला आहे. वकीलने काही रुपये दिला नाही. या कोणी सभासदने येऊन नाही सांगितलं की बाई तुम्हाला काहीतरी पैशाची कारखान्यामध्ये मदत पाहिजे का, काय आपल्याला खर्च लागत असेल. कोणी आला नाही. तर आपण सगळे पैसे त्यावेळीचे सगळे आपण खर्च केले. आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर सर्व खर्च आपण केला. विविध कोर्टात केस चालू होत्या. सिक्युरिटीचा खर्च आपण स्वतः केला. कारखान्याकडे पैसे नव्हते. कोणतीही बँक किंवा संस्था आपल्याला कर्ज देत नव्हती. यातून मार्ग काढून आपण डीडीसी बँक मिळवून कारखाना भाडेतत्वावर देण्याचे ठरवले. सभासदांनी त्याची मंजुरी दिली. घेऊन ई टेंडर करून पारदर्शक प्रमाणे प्रक्रिया आपण पार पाडली. प्रक्रिया करताना विविध अडचणी आपल्यामुळे कराराला विलंब झाला व तो पूर्ण केला. हे करत असताना डीडीसी बँकेचे आता ऐका 134 कोटी कर्ज होते. परत ऐका 134 करोड व्याजासह कर्ज होता. त्याची बँक मध्ये आपण अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये तिथे पास केलं की इतके पैसे आम्ही भरू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला रिलीफ द्या. बँकेचे सर्व संचालक सहित आणि सर्व सभासदांमध्ये डिस्ट्रिक्टचे सर्व सभासद आले होते. त्यांच्या थ्रू आपण 100 कोटी रुपये माफ करण्याचा ठराव केला. ते ठरावामध्ये झाला. ठराव करून मग आपण त्याच्यावर 32 कोटीवर आपण आणायला सांगितलं आणि ते ठराव झाला. त्याच्या व्याज दर त्यावेळी 17% होतं, ते आता आपण 6%वर आणलं. कारखान्याच्या इलेक्शनसाठी मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर 24/5/21ला सेंट्रल रजिस्ट्रारला पत्र दिले होते. हे समजून घ्या. ते इलेक्शनचे जे बोलतात ना ते आम्ही सांगतो तुम्हाला. आणि असे एक पत्र नाही दिले, आम्ही 2-3 पत्र दिले. परत हे महाशय तिथे कोर्टात गेले. कोर्टाने जे आदेश दिले परत आम्ही त्यांना सेंट्रल रजिस्ट्रारला सांगितलं की इलेक्शन घेऊन टाका. आणि इलेक्शन मध्ये
न घाबरणारे आम्ही लोक आहोत. आम्हाला लोक निवडून देतील तर आम्ही राहू, नाही निवडून देतील शांतीने. असं तुमच्यासारखं जोरात उभा राहून कधीही सभामध्ये बोलणार नाही, चुकीची लोकांना माहिती देणार नाही. आता आपण भाडे तत्वावर दिले आहे ते महासेवा शुगर याचं काम जोरात चालू आहे आणि आपण सर्व तपासलेली आहे त्यांची 8-10 शुगर फॅक्टरी आहे आणि 10 शुगर फॅक्टऱ्या बरोबर टाईमवर ते पेमेंट करतात हे सगळं जाणून घेतलं. बाकी बी लोक आले होते पण आम्हाला त्यांची रेप्युटेशन नव्हती तर आणि सगळ्यापेक्षा जास्त पैसे यांच्याकडून आपण मंजूर करून घेतले. त्यानंतर विविध कोर्टात दावे चालू आहेत अजून बी. एकूण देणी जवळजवळ 150 कोटी पर्यंत अजूनही आहे व आपले त्याच्याशी सेटलमेंट करायचा प्रयत्न सुरू आहे. 25 कोटी देणं आहे. ते महाशय जितके आता कारखान्याचे चेअरमॅन होऊन गेले, सगळे संचालक होऊन गेले, सगळे मोठी गोष्ट करून गेले. 82ला पैसे घेतले होते ते त्यांनी भरले नाही. त्यामुळे आपल्याला व्याज तर अजून वेगळं आहे पण 25 कोटी देणं बाकी आहे. बँक ऑफ बरोडाचा 14 कोटी रुपये बाकी आहे. सेल्टेक्स इतर 20 कोटी बाकी आहे. डीडीसी बँकेचे 32 कोटी जे आपण सेटलमेंट केलं ते आहे. प्रॉव्हिडंट फंड 32 कोटी रुपये देण्याचं बाकी आहे. इतर व्यापारी देणे 2 कोटी बाकी आहे. असे एकूण 150 कोटी रुपये नाही 150 कोटी अजूनही देणं बाकी आहे. त्याचे आपण लढाई लढून राहिलो, कोर्ट कचेऱ्या करतो आहे, सेटलमेंटची भाषा आपण करतो आहे. आणि हे जेव्हा आपण 134 कोटी माफ करायला जेव्हा 100 कोटी माफ करायला गेले तेव्हा असं माफ होत नाही. नाबार्डने त्याला शिक्का मारून दिला. ते बी आम्ही कसं केलंय ते आम्हाला माहिती आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकची मंजुरी लागते. ते रिझर्व्ह बँकची बी मंजुरी आणून तुमच्या आपल्या कारखान्याच्या 100 कोटी रुपये माफ करून गेलं. ते मार्केट जे बोलतात का त्यांनी 5 रुपयाचं काम कधी केलेलं नाही. अरे तू बाय